ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जिन्यावरून सायलीला ढकलून देऊन प्रिया आता स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेणार असते। सायलीवरती हल्ला करण्याची एक घोडचूक प्रियाला आता खूप महागात पडणार असते व ती स्वतःच्याच पायावरती आता दगड कसा मारून घेणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अख्खा सुभेदार परिवाराच्या तोंडात फक्त आणि फक्त सायलीचं नाव गाजत असतं। सायलीचे सगळेच जण उदो करत असतात आणि त्याचमुळे प्रियाचा सायलीवरचा राग आणखीनच वाढत चाललेला असतो। सगळेच जण मिळून आता सायलीवरती कौतुकाचा वर्षाव करत आहेत हे प्रियाला अगदी बघवतच नसतं। प्रिया मुद्दाम आता सायलीला डिवचण्यासाठी सायलीच्या मनामध्ये राग निर्माण करण्यासाठी अर्जुनची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते। अर्जुनलाही आता पुढे काहीच करता येत नसतं, कारण अर्जुनला काहीही करून प्रियाच्या तोंडून सत्य वदवायचं असतं आणि अर्जुनने जर आता अचानकपणे बाजी पलटली आणि तो पूर्वीसारखा जर प्रियासोबत दुसरेपणाने वागायला लागला तर त्याची सगळी मेहनत वाया जाऊ शकते। हा विचार करून अर्जुन हा प्रियाच्या सगळ्या काही गोष्टी सहन करत असतो, कारण प्रियाला आता बरोबर माहिती झालेलं असतं की आपण जर घाव कुठे घातला तर सायलीला त्रास होऊ शकतो। त्यामुळे प्रिया मुद्दाम अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते, त्याच्या सतत जवळ जात असते, त्याच्याशी प्रेमाने गोड गप्पा मारत असते आणि तीच गोष्ट सायलीला खटकत असते। तर गोकुळाष्टमीच्या दिवशी सगळेजण आता कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्या पूजेची तयारी करत असतात। याच संधीचा फायदा साधून प्रिया आता अर्जुनच्या रूमकडे निघाली असता अचानकपणे तिच्यावरती सायलीची नजर पडते। सायली जोराचीच प्रियाला हाक मारते आणि तिथेच आहे त्या जागी थांबवते। सायली तडकपणे प्रियाकडे येते आणि तिला विचारते की कुठे निघाले आहेस तू? तेव्हा प्रिया सांगते की कुठे म्हणजे अर्जुनच्या रूममध्ये, आणि मी कुठे जायचं कधी जायचं हे तू ठरवणारी कोण आहेस? तेव्हा सायली ही प्रियाला सडेतोड उत्तर देते। ती सांगते की हे बघ प्रिया, तुझं जे काही चाललं आहे ना ते काही मला कळत नाही असं वाटतं का तुला? तू हे सगळं मुद्दाम करते आहेस। आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, ती रूम जितकी त्यांची आहे तितकीच माझीही आहे, त्यामुळे त्या रूममध्ये जाण्यासाठी माझीही परवानगी तुला घ्यावीच लागेल। तेव्हा प्रिया सायलीला म्हणते की तू कोण आहेस ग? तू काय मला ऑर्डरही सोडतेस का आता? ही जर गोष्ट अर्जुनला कळाली तर? तेव्हा आता तिथे सायली सांगते की तू त्यांचं नाव काढून मला घाबरवण्याचा प्रयत्न करते आहेस का? हे बघ प्रिया, तुझी जी थेरं चालले आहेत ना ते आत्ताच्या आत्ता बंद कर, कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तुझ्या, त्या जर मी पूर्णाजींच्या समोर आणल्या ना तर तुझं काय होईल लक्षात येतं आहे का? आणि तू मला मगाशी काय विचारलंस की मी कोण आहे, तर परत एकदा तुझ्या लक्षात आणून देण्यासाठी तुला सांगते की या घरची सुभेदारांची सून आहे मी। आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, जर तुला त्यांच्याशी बोलायचं असेल तर ज्यावेळी ते कामामध्ये बिझी नसतील, ज्यावेळी ते मोकळे असतील त्याच वेळेस सगळ्यांसमोर बोलत जा। त्यांच्या रूममध्ये ते एकटे असताना जायची काहीच गरज नाहीये। प्रिया तिथे आता सायलीला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्याच नवऱ्याने स्वतः मला केव्हाही त्या रूममध्ये येण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे तुला विचारून सगळं करत बसायची मला गरज नाही असं सांगून प्रिया जायला निघणार इतक्यात सायली प्रियाला अडवण्याचा प्रयत्न करत असते। सायली आपल्याला अडवते ही गोष्ट प्रियाला सहन होत नसते। एक तर आता सगळ्यांच्या तोंडातून सायलीचा उदो होत असतो, तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव चाललेला असतो आणि त्याचमुळे प्रियाचा तिचा आधीचाच राग असतो आणि त्यावरून आता सायलीने अडवता क्षणी प्रियाचा राग अनावर होतो आणि रागाच्या भरामध्ये प्रिया सायलीला जोराचा धक्का देते। ती विचारही करत नाही की सायलीच्या मागे सायली खालती पडू शकते। प्रियाला काहीही सायलीची फिकीर नसते। सायली जिन्यावरून खाली कोसळते त्यावेळी सायलीची जोराची किंचाळी अर्जुनच्या कानावरती पडलेली असते। तर प्रिया मोका साधून पटकन आता कल्पनाच्या रूममध्ये जाऊन लपते। अर्जुन जेव्हा आता येतो पाहतो तर सायली जिन्यावरून खालती कोसळलेली असते। अर्जुन आता जोराची सायली अशी हाक मारतो आणि घाबरतच सायलीकडे पळत जातो। तोपर्यंत सायली गरगळत खाली आलेली असते आणि जागीच बेशुद्ध झालेली असते। तिच्या डोक्यातून खूप जास्त रक्तस्राव होत असतो। अर्जुन आता सायलीची अवस्था पाहून खूप घाबरतो। अर्जुन पटकन घरातल्या सगळ्यांनाच हाका मारून बोलावतो। आता सगळेच जण जेव्हा पळत काय झालं आहे हे पाहण्यासाठी तिथे आले असता त्यांना सायली बेशुद्ध अवस्थेत सापडते आणि अर्जुनने सायलीच्या डोक्याला हात लावलेला असतो। तेव्हा आता तिथे सगळ्यांच्या लक्षात येतं की सायलीच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे आणि सायलीच्या डोक्यातून रक्तस्रावही होतो आहे। सायली बेशुद्ध होताच हे अश्विनच्या लक्षात आले असता अश्विन पटकन आता तिथे अर्जुनला सांगतो की
अरे दादा, आपल्याला पटकन वहिनीला हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. तर अर्जुन आता खूप घाबरून गेलेला असतो. तो कल्पनाकडे पाहतो आणि तिला म्हणायला लागतो की मम्मा, सायलीला काही होणार तर नाही आहे ना गं. कल्पना अर्जुनला धीर देत सांगते की अर्जुन, अरे आपल्या सायलीला काहीच नाही होणार आहे. तू घाबरू नको जाऊस, तू असा धीर सोडू नकोस. तर प्रियाने आता कल्पनाच्या रूममधून डोकावून सगळं पाहिलेलं असतं आणि प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. सायली बेशुद्धच आहे ही गोष्ट प्रतिमालाही कळलेली असते. सायलीबद्दल प्रतिमालाही खूप वाईट वाटतं. घरातले सगळेच जण सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. तर हॉस्पिटलमध्ये आता सायलीवरती उपचाराला सुरुवात केलेली असते. डॉक्टर बाहेर येऊन तिथे आता सांगतात की आपल्याला यांना इमिडिएटली ब्लड द्यावं लागेल, यांना रक्ताची गरज आहे. आता तीच अडचण पुन्हा निर्माण झालेली असते. सायलीवरती पूर्वी हल्ला झाल्यानंतर सायलीला जेव्हा रक्ताची गरज पडलेली असते त्याचवेळी प्रतिमाने तिच्यासाठी रक्त दिलेलं असतं आणि म्हणून सायलीचा जीव वाचलेला असतो. आणि आताही तेच घडत असतं. अर्जुन, अश्विन इकडे तिकडे फोन करून आता ब्लडची व्यवस्था कुठे होते आहे का ते पाहत असतात. डॉक्टरही सायलीला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात. तर कल्पना, पूर्णाची हे सगळेच जण देवाची धावा करत असतात. तर तिथे आता सायलीची अवस्था प्रतिमाला पाहवत नाही आणि प्रतिमा खुनेद्वारेच तिला हॉस्पिटलमध्ये जायचं असल्याचं सांगते, तिला सायलीला भेटायचं असल्याचं सांगते. तेव्हा पूर्णाची तिला अडवत नाही आणि प्रतिमा जेव्हा हॉस्पिटलमध्ये येते त्याच वेळेस ती कल्पनाला खुणावते की तिला सायलीला रक्त द्यायचं आहे. कारण जेव्हा प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते तेव्हा सगळ्यांच्या तोंडून तिने सगळं काही ऐकलेलं असतं. कल्पना आता खूप रडत असते. तिचा धीर सुटत चाललेला असतो. तिला अर्जुनलाही सांभाळायचं असतं. परंतु कल्पना तिथे म्हणायला लागते की देवा, का परीक्षा घेतो आहेस आमची? मागच्या वेळीसुद्धा तीच अवस्था झाली होती आमची आणि आताही तेच. सायलीवरती सतत संकट का लादतोस तू? प्रतिमा आत्या तिथे आल्यानंतर कल्पनाच्या खांद्यावरती जेव्हा हात ठेवतात तेव्हा कल्पना तिथे प्रतिमा आत्याला म्हणायला लागते की प्रतिमा, हे काय झालं गं? आपल्या सायलीला लवकरात लवकर रक्ताची गरज आहे. आपल्या सायलीचा जीव धोक्यात आहे. देव आपली इतकी कठीण परीक्षा का पाहतो आहे? प्रतिमाच्या डोक्यात तिथेच आता प्रकाश पडतो आणि प्रतिमाच्या लक्षात येतं की याआधीसुद्धा सायलीला तिने ब्लड दिलं होतं आणि तिच्या ब्लड देण्याने सायली त्या संकटातून बाहेर पडली होती. प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं की आपण ज्या मुलीला रक्त देऊन तिचा जीव वाचवला होता ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच होती. त्याचवेळी आता प्रतिमा खुनेद्वारे अर्जुनला सांगत असते की तिला सायलीला ब्लड द्यायचा आहे. तेव्हा आता पटकन ब्लडची व्यवस्था केलेली असते. जेव्हा नर्सने प्रतिमाचा ब्लड ग्रुप चेक केलेला असतो तो अगदी सायलीशी मिळता जुळता असतो. सगळेजण देवाचे आभार मानत असतात. तर सायलीला ब्लड दिल्यानंतर वेळेवरती आता सायलीला रक्त मिळाल्यामुळे तिथे सायलीचा जीव वाचलेला असतो. सायलीवरचा धोका आता टळलेला असतो. मृत्यूच्या दारातून प्रतिमाने पुन्हा आपल्या लेकीला खेचून आणलेलं असतं. सायलीला हळूहळू तिचा सगळा भूतकाळ आठवायला लागलेला असतो आणि सायलीच्या लक्षात येतं की प्रतिमा त्या आणि रविराज काका हेच माझे खरे आईबाबा आहेत. जेव्हा आता सगळेच जण त्यांच्या समोर सायलीच्या समोर जाऊन उभे राहतात तेव्हा आता प्रतिमाला पाहता क्षणी सायली आई अशी हाक मारते. कोणाला काहीच कळत नसतं. प्रियाची मात्र चांगलीच भंबेरी उडालेली असते. कल्पना तिथे सायलीला सांगते की अगं सायली, बरं झालं शिव शुद्धीवरती आली. खरंच आम्ही खूप घाबरलो होतो बाळा, परंतु तू प्रतिमाला आई म्हणून हाक का मारते आहेस? तेव्हा आता सायली सांगते की कारण तेच सत्य आहे. रविराज काका आणि प्रतिमा आत्या हेच माझे खरे आई बाबा आहेत. तेव्हा आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेच जण आता सायलीवरती विश्वास ठेवायलाच तयार नसतात. सायली तिथे आता प्रतिमाला म्हणायला लागते, आई तुला आठवतंय का? अगं आपण ज्यावेळी अर्जुनच्या वाढदिवसा सुभेदारांच्या घरून आपल्या घरी जायला निघालो होतो त्याच वेळेस पाठीमागून एका ट्रकने आपल्याला उडवलं होतं आणि त्यानंतर तुम्ही दोघे बेशुद्ध होतात. मी रडतच जेव्हा मंदिरामध्ये गेले होते त्यावेळी मला तिथे मधुभाऊ भेटले आणि त्यानंतर मधुभाऊंनीच माझा सांभाळ केला, मला लहानाची मोठी केली. माझे आई बाबा तुम्हीच आहात. का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहेत? असं सायली तिथे प्रतिमा रविराजला चहा विचारत असते. अर्जुन तिथे आता म्हणायला लागतो की सायली, अगं तू आराम कर. मला असं वाटतं आहे की तुला डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे कदाचित असं होत असेल. तेव्हा सायली सांगते की नाही अर्जुन, अरे तू माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही आहेस? सायलीचं अचानक बदललेलं रूप पाहता अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली सांगते की तुझा वाढदिवस होता, माझ्या लक्षात आहे तो दिवस, आणि त्याच दिवशी पूर्णाजीने तुला लॉकेट दिलं होतं. तसंच लॉकेट मला हवं म्हणून मी अटक केला होता. तेव्हा पूर्णाजीने कल्पना मामींना ते रॉकेट तयार करून आणायला लावलं होतं अगदी तसंच. आणि ज्यावेळी मी पडले होते तेव्हा स्वतःच्या गळ्यातील लॉकेट काढून तू मला घातलं होतंस. तुझ्या लक्षात आहे का तो दिवस?
सगळेजण वेड्यासारखे सायलीकडे पाहत असतात. तेव्हा आता सायली सांगते की अर्जुन, तुझ्या लक्षात काय येत नाहीये? तू स्वतःचं लॉकेट मला गळ्यात घातलं होतं आणि पुन्हाची कल्पना मामी, तुम्हाला आठवत नाहीये का की ही नाती अशीच टिकून राहावी, त्यामुळे तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लहानपणीच ठरवलं होतं. त्यानंतर हळूहळू सायली फक्त सुभेदारांच्याच घरच्या नाही तर किल्लेदारांच्या घरातले सुद्धा आठवणी एक एक करत सांगायला लागलेले असते. तर प्रतिमा आणि सायली यांचे लहानपणीचे जे काही क्षण असतात ते सायली एक एक करून सांगत असता रविराजांना आता मोठा धक्का बसतो. तर रविराज आता विचार करतात की परंतु सायली, या सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती आहेत? कारण या तर सगळ्या गोष्टी तन्वीला माहिती असायला हव्या आहेत. परंतु सायलीने अगदी योग्य पद्धतीने त्या वस्तू नक्की कुठे होत्या, लहानपणी तिच्या नक्की काय काय घडलं होतं घरामध्ये, एक ना एक जसं घडलं होतं अगदी त्याचप्रमाणे सगळं सांगितलेलं असतं. आणि सगळेजण चकित होऊन सायलीकडे पाहत असतात. नियतीने एक नाही तर 2 चमत्कार घडवलेले असतात. एक म्हणजे सायलीची स्मृती ही परत आलेली असते आणि सायली ज्यावेळी एक एक करून आता गोष्टी उलगडत चाललेली असते त्याच वेळेस तिथे समोर उभ्या असलेल्या प्रतिमालाही त्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. इतक्यात तिथे आता प्रिया म्हणायला लागते, गे सायली, काहीतरीच काही बोलतेस तू. बाबा, हिच्यावर बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी मी त्याच आश्रमामध्ये होते. लहानपणी मला जेवढं काही आठवत होतं, ज्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही सगळ्या काही बोलून दाखवत होते आणि कदाचित त्याच सगळ्या गोष्टी हिने ऐकल्या आहेत आणि आता संधी साधून असा कांगावा करते आहे की ती तुमचीच मुलगी आहे. तर नाटकी प्रिया रडतच तिथे आता सांगायला लागते की कल्पना मामी, प्रताप मामा, तुम्ही तरी माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. कारण ज्या दिवशीपासून सायली माझ्या आईला घरी घेऊन आली होती त्यावेळी कधी कधी मी जाऊन माझ्या आईशी गप्पा मारत होते. मी सगळं काही तिच्यासोबत बोलायचे की कसं आमची ताटातूट झाली. त्यानंतर कित्येक वर्षानंतर आई मला परत मिळाली होती. परंतु आश्रमामध्ये जे काही घडलं होतं त्यानंतर माझ्या जुन्या ज्या काही आठवणी होत्या त्या एक एक करून मी तिथे आईला सांगत होते आणि तिथे सायली असायची. त्या सगळी गोष्टी तिने ऐकल्या आहेत आणि त्याच इथे तुम्हाला परत उगाळून सांगत आहे. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, ही खोटं बोलते आहे. रविराजांनाही आता नाटकी प्रियावरती विश्वास बसतो. तिच्या नाटकाला सगळेजण भुलायला लागलेले असतात. अचानकपणे अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि अर्जुन जेव्हा आता प्रियाकडे पाहतो तर प्रियाला घाम फुटलेला असतो. ती थरथर कापत असते. तेव्हा अर्जुन विचार करायला लागतो की मिसेस सायली आत्तापर्यंत कधीच खोटं बोलल्या नाही आहेत माझ्यासोबत आणि त्यांनी एकही गोष्ट माझ्यापासून लपवलेली नाही आहे. जर आता मिसेस सायली त्या स्वतः तन्वी आहेत असं सांगत आहेत, मग ही प्रिया आहे तरी कोण? आणि जेव्हापासून सायली आमच्या घरात आल्या आहेत तेव्हापासून सायलीच्या सगळ्या सवयी अगदी प्रतिमात्याच्या मिळत्या जुळत्या आहेत. सगळेजण सायली म्हणजे प्रतिमाची दुसरी सावली असंच म्हणत आहेत. मग आता ही प्रिया आहे तरी कोण? असा विचार करून अर्जुनच्या नंतर लक्षात येतं की जर सायली प्रतिमा आत्याची मुलगी नाही हे प्रिया म्हणत असेल तर मग प्रतिमा आत्या आणि सायली या दोघींचाही ब्लड ग्रुप मॅच कसं काय होऊ शकतो? प्रियाला तिथे आता घोर पश्चाताप होत असतो कारण सायलीवरती हल्ला करणं तिला खूप महागात पडलेलं असतं. प्रिया आता नागराजला तिथे सांगायला लागते की हे काय घडलं आहे, माझ्याच मूर्खपणामुळे सगळं काही घडत आहे. खरं तर मी ना त्या सायलीला तिथून ढकलून द्यायलाच नको होतं. ना तिला ढकललं असतं तर ना तिच्या डोक्याला मार लागला असता, ना तिची स्मृती परत आली असती. आता तिची स्मृती परत आली आहे म्हटल्यानंतर आपल्यासाठी हा धोक्याचा घंटा आहे. या सायलीने जर आता सगळंच काही एक एक करून सांगितलं तर घरातले कोणीच माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार आहेत आणि आपलं सगळं बिंग फुटेल. आपण इतके दिवस केलेली मेहनत वाया जाईल आणि त्यातून तू अर्जुन आणि रविराज हे खूप जास्त हुशार वकील आहेत आणि काही जरी झालं तर या प्रकरणाच्या खोलपर्यंत जाऊन सत्य शोधण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. आता आपण काय करायचं असा विचार करून तिथे प्रिया वरती घाबरून गेलेली असते. अर्जुनला आता प्रियावरती संशय आलेला असतो आणि सायलीचं बोलणं खरं वाटू लागलेलं असतं. तर तेवढंच नाही तर सायलीने ज्या काही आठवणी जुन्या आठवणी सांगितलेल्या असतात त्या सगळ्या आठवणी अचानकपणे सायलीला कशा काय माहिती असू शकतात हा विचार तिथे फक्त रविराजच नाही तर कल्पना, प्रताप या दोघांनाही पडलेला असतो. तर अर्जुन आता या सत्याचा शोध कसा घेणार आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सिद्ध कसं होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.